नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय सुरक्षा दलाकडून जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. बारामुल्लामध्ये एका सर्च ऑपरेशनमध्ये सुरक्षा रक्षकांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केलाय. अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. याशिवाय श्रीनगरच्या इशबार परिसरातही दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरू आहे. थांबून गोळीबार सुरू आहे. या ठिकाणी 2 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती समोर येत आहे. सैन्य दलातल्या राज्यासह परराज्यातील कानाकोपऱ्यातून जवळपास 1000 तरुण बेळगाव कॅम्पमध्ये दाखल झालेत. त्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी सौम्य लाठीमार करावा लागतोय. बेळगाव येथील प्रादेशिक सेना मुख्यालयाच्या वतीने गेल्या 4 ते येत्या 13 नोव्हेंबर 2024 या कालावधीत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. प्रादेशिक सेनेच्या 106 प्यारा, 115 महार व 125 दी गार्ड्स इन्फंट्री बटालियनमधील जनरल ड्युटी 257 आणि क्लार्कच्या 53 जागांसाठी सदर भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेमध्ये कर्नाटकसह तेलंगणा, गुजरात, गोवा, दादरा, नगर हवेली, पॉंडिचेरी, दीव, दमण, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांमधील युवकांना टप्प्याटप्प्याने सहभागी करून घेतले जात आहे. मिलिटरी स्कूल मैदान आयोजित या भरती प्रक्रियेत हजारोंच्या संख्येने गर्दी झाली आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी नाईलाजाने सौम्य लाठीमार करण्यात आला. इंडिगो एअरलाइन्सतर्फे येत्या 20 डिसेंबरपासून बेळगाव बंगळूर दरम्यान सकाळची विमानसेवा पुन्हा सुरू होत आहे, अशी माहिती खासदार इरान्ना कडाडी यांनी दिली. इंडिगो एअरलाइन्सने 28 ऑक्टोबर 2024 रोजी बेळगाव बेंगळूर दरम्यानची सकाळची विमानसेवा विमानांच्या कमतरतेमुळे स्थगित केली होती. खासदार कडाडी यांच्या विनंतीवरून इंडिगो एअरलाइन्सने पुन्हा विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. ही उड्डाणे आठवड्याच्या प्रत्येक दिवशी उपलब्ध आहेत आणि बुकिंग आधी सुरू झाली आहे. बेळगाव तालुक्यात भात कापणी आणि मळणीची धांदल सुरू असून शेतकरी उरले सुरले भात घरी आणण्याच्या प्रयत्नात आहेत. निसर्गाकडून शेतकऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे. मध्यंतरीच्या काळात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. मात्र आता निसर्गाने चांगली साथ दिल्याने शेतकरी कापलेले भात मळणी करून घरी आणण्याच्या लगबगीत आहेत. तालुक्यात प्रामुख्याने भात आणि ऊस पीक घेतले जाते. यावर्षी खरीपाची पेरणी ही उशिरा झाली होती. त्यानंतर पावसाने चांगलीच कामगिरी केल्याने भात पिकाची चांगली वाढ झालेली होती. भारताचे लोंब धरले असल्याने भात पिकाचा उतारा 90% जास्त असल्याने शेतकरी भात कापून मळणी करून घरी आणण्याच्या प्रयत्नात आहेत. या भाताच्या गवताचा चाऱ्यासाठी शेतकरी उपयोग करतात. यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. महिलेने पोटच्या मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथील फरीद खानवाडी मळ्यात घडली. सात्विक राहुल कटगेरी असं मृत मुलाचं नाव आहे. शनिवारी सकाळी मृत राहुलची आई भाग्यश्री हिने त्याची हत्या केली. यानंतर स्वतःला चाकूने भोसकून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काही वर्षांपूर्वी राहुल मारुती कटगेरी यांचा भाग्यश्री सोबत विवाह झाला असून दोघे फरीद खानवाडी येथील फार्म हाऊस मध्ये राहत होते. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मृत मुलाचे वडील राहुल कटगेरी यांनी कागवाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असता आई भाग्यश्री कटगेरी हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिची चौकशी करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त शुभा यांनी पालिकेच्या महसूल विभागाची आढावा बैठक ऑनलाईन स्वरूपात घेतली. त्या ऑनलाईन बैठकीत आयुक्तांसह महसूल उपायुक्त, कार्यालय सहाय्यक, व्यवस्थापक, महसूल अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल निरीक्षक व बिल कलेक्टर असे सर्वजण सहभागी झाले होते. या बैठकीतच आयुक्तांनी घरपट्टी थकलेल्या मिळकतींना टाळे ठोका असा कारवाईचा आदेश बजावलाय. सोमवारपासून कोणत्याही स्थितीत या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सोमवारपासून कारवाई सुरू होणार हे नक्की झालंय. 2 लाख रुपये व त्यापेक्षा जास्त घरपट्टी थकीत असलेल्या मिळकतींना आधी नोटीस बजावली आहे. प्रादेशिक सेनेतर्फे सुरू असलेल्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मैदानावरील सैन्य भरती मेळाव्यात राजस्थानमधील युवकांची भरती प्रक्रिया झाली. दरम्यान आज रविवारपासून बेळगावसह उत्तर कर्नाटकातील युवकांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. यावेळी उमेदवारांची संख्या लक्षणीय ठरली. प्रादेशिक सेनेच्या सैन्य भरतीसाठी पुढील 3 दिवस महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
बेळगावसह उत्तर कर्नाटकातील धारवाड, बेळ्ळारी, बागलकोट, विजापूर, कारवार, गदग, हावेरी, रायचूर, मंगळूर, उडपी आणि यादगीर जिल्ह्यातील उमेदवारांची भरती प्रक्रिया चालणार आहे. बेळगावच्या युवकांसाठी हा एकच दिवस भरतीसाठी असल्याने त्या दिवशी मोठी गर्दी होती. त्यानंतर सोमवारी व मंगळवारी महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी सैन्य भरती प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात भरतीसाठी युवक बेळगावात दाखल होणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता ही निवडणूक होणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. रमेश कत्ती यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक होणार आहे. बुधवारी दुपारी 3 वाजता संचालक मंडळांची बैठक होणार असून मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. माहितीनुसार माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे. मात्र निवडणुकीनंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव पश्चिम भागातील मुख्य रस्त्यावरील लक्ष्मी टेकडी कॉर्नर गणेशपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी जागोजागी जीव घेणे खड्डे पडले असून येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे याचा त्रास वाहनधारकांना सोसावा लागतोय. प्रशासनाने रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी मागणी केली जात आहे. बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील बेळगाव ते कर्नाटक महाराष्ट्र हद्दीपर्यंत या रस्त्याची झालेली अक्षरशः चाळण आणि हजारो प्रवाशांची होणारी कुचंबणा पाहता यावर अंतिम तोडगा म्हणून उद्या सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी उसगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यासाठी दिलेल्या इशाऱ्यानुसार रास्ता रोको करण्यात येणार आहे. तरी या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या आणि या परिसरातील प्रवासी नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता या रास्ता रोको आंदोलनात भाग घ्यावे आणि या रस्त्याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावूया, अशी आयोजकांतर्फे सर्वांना आवाहन करण्यात आलं आहे. बेळगाव बाची कर्नाटक महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या महामार्गाची झालेली दुर्दशा पाहता हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच बनलाय. सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी 12 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्यात येणार आहे. यासाठी चलो बेळगाव अभियान हाती घेतलं आहे, अशी माहिती राज्य ऊस उत्पादक संघाचे राज्य सचिव NL भरतराज यांनी दिली आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी गुलबर्गा येथे शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले, 9.50 उतारा असणाऱ्या ऊसाला 5,500 रुपये प्रति टन दर मिळाला पाहिजे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. परंतु सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्य ऊस खरेदी आणि पुरवठा अधिनियम 2013 चा कायदा रद्द करावा आदी मागण्या करण्यात येणार आहेत. बेळगाव येथील संपूर्ण वॉर्डमध्ये आयुक्तांनी फेरफटका मारला व तिथली नागरी समस्या जाणून घेतली. या भागातील सार्वजनिक शौचालयांना आयुक्तांनी भेट दिली. त्या अधिकाऱ्यांना स्वच्छता करण्याचे आदेश बजावले. आज सकाळी 9 वाजता शहापूर वॉर्ड क्रमांक 27 मधील दर रविवारी आठवडी बाजार भरण्यात येतो. यावेळी भाजी विक्रेत्यांना शेतकरी डायरेक्ट शेतातून भाजी विकायला आणून देतात. त्यांना पब्लिक टॉयलेटची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची जबाबदारी महापालिकेने घ्यायची गरज आहे. त्या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे मागणी करण्यात आली. यावेळी महानगरपालिका आयुक्तांबरोबर PWDचे हेल्थ कमिटीचे सर्व अधिकारी उपस्थित होते. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम आणि पोलिसांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या चर्चेतून मध्यस्थ म्हणून कतारने माघार घेतली आहे. कतारने शनिवारी हमास आणि इस्रायल यांच्यातील मध्यस्थीचे प्रयत्न स्थगित केल्याची घोषणा केली. युद्धविराम वाटाघाटीबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे कतारने नाराजी व्यक्त करत चर्चेतून माघार घेतली. जेव्हा इस्रायल आणि हमास वाटाघाटी करण्याची इच्छा व्यक्त करतील तेव्हाच ते आपले काम पुन्हा सुरू करतील, असे कतारनं स्पष्ट केलं आहे. स्वर्गीय RR आबा पाटील यांचे सुपुत्र सीमावासियांच्या विषयी जिव्हाळा असणारे रोहित RR पाटील यांची काल शनिवारी तासगाव कवठे महंकाळ येथील अंगळगाव येथे भेट घेऊन समस्त सीमावासियांच्या वतीने आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या.
तसेच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्यानंतर सीमाप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा आशयाचे निवेदन दिले. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, चंद्रकांत कोंडुस्कर, सचिन केळवेकर, किरण हुद्दार आदी यावेळी उपस्थित होते. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील विविध शाळा व मंदिर, समुदाय भवन उभारणीसाठी 1,21,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. सदर मंजूर निधीच्या आदेशपत्राचे वितरण करण्यात आले असून लवकरच मंजूर कामांना चालना देण्यात येणार आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावातील मंदिर, शाळा तसेच समुदाय भवन उभारणीतून सरकारची कामे जनतेपर्यंत नेत आहोत. पुढील काळामध्ये देखील चिकोडी सदलगा मतदारसंघ राज्यात आदर्शवत बनवणार असल्याचे प्रतिपादन आमदार गणेश हुक्केरी यांनी केले. सौंदलगा येथील श्री मरगुबाई लक्ष्मी मंदिरात चोरी झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत मंदिर आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झालाय. या चोरीमध्ये चोरट्याला मंदिरातील काही किरकोळ वस्तू हाती लागल्या आहेत. देवीच्या मूर्तीवरील सर्व दागिने बेंटेक्सचे असल्याने मोठे नुकसान टळले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.